आतापर्यंत आपण एकूण 3 भाग बघितले व त्या भागांमध्ये एकूण 9 नियम बघितले। आता या भाग 4 मध्ये आपण पुढील 3 नियम बघूया। नियम क्रमांक 10, जर कोणताही मूळ हा बरोबरीच्या पलीकडे गेला तर त्याचे रूपांतर घातात होते। जसे बघा वर्गमुळात x, बघा या ठिकाणी हा वर्गमूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन वर्गात रूपांतर होतो, जसा x चा घात 2। पुन्हा बघा तिसऱ्या मुळात x, हा तिसरा मूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन घात 3 मध्ये रूपांतर होतो, म्हणजे x चा घात 3। बघा a मुळात x, हा a मूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन घात होतो a चा, म्हणजे x चा घात a। 51 मुळात x, हा बघा 51 मुळात x चा 51 मूळ हा बरोबरीच्या पलीकडे जाऊन घात होतो 51 वा, म्हणजे x चा घात 51। बघा अंडर रूट a raised to the power 2x plus 6 is equal to a raised to the power 6। इथे वर्गमूळ आहे व a चा कुठलाच वर्गमूळ निघत नाही। या ठिकाणी वर्गमूळ निघत नाही म्हणून हा वर्गमूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन वर्ग होणार। जसं बघा a चा घात 2x plus 6 बरोबर a चा घात 6। आता हा वर्गमूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन वर्ग होणार, म्हणजे a चा घात 6 चा घात 2। आता सोडवताना सर्वप्रथम घाताचा घात सोडवावा लागतो, तुम्हाला माहिती आहे 6 गुणिले 2 म्हणजे 12। म्हणून a raised to the power 2x plus 6 is equal to a raised to the power 6 to the 12 means a raised to the power 12। नियम जर बघितला आपण a व a समान पाया असून चा संबंध बरोबरीचा आहे, तर अशा वेळेस पाया हा लुप्त होतो व घात हा पायाच्या जागी उतरतो, म्हणजे 2x plus 6 is equal to 12। आता सोडवताना 2x हा चिन्ह आहे व 2x चा कोणत्याही संख्या सोबत संबंध लागत नाही, म्हणून 2x हा जागेवर राहिला, 12 सुद्धा जागेवर राहिला, परंतु हा प्लस 6 बरोबरीच्या पलीकडे जाऊन -6 होतो। आता सोडवताना 2x is equal to 12 minus 6 म्हणून 2x is equal to 6। आता बघा 2 आणि x मध्ये संबंध हा गुणाकाराचा आहे, तर x हा जागेवर राहतो व 6 सुद्धा जागेवर राहतो। हा 2 इकडे गुणिला होता तर बरोबरीच्या पलीकडे जाऊन हा भागेला होतो। x ची व्हॅल्यू 3 मिळाली, म्हणजे x is equal to 3। बघा वर्गमुळामध्ये 10 चा घात 6m - 8 बरोबर 10 चा घात 6। या ठिकाणी 10 चा कोणताही वर्गमूळ निघत नाही, म्हणून हा वर्गमूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन वर्ग होतो। जसे 10 चा घात 6m - 8 बरोबर 10 चा घात 6, हा वर्गमूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन वर्ग झाला, म्हणून 10 चा घात 6 6 चा घात 2। आता सर्वप्रथम आपल्याला घाताचा घात सोडवावा लागतो, म्हणून 10 चा घात 6m - 8 बरोबर 10 चा घात 6 दुने 12। सोडवताना बघा पाया समान असून संबंध बरोबरीचा आहे, म्हणून पाया लुप्त होतो व घात हा पायाच्या ठिकाणी उतरतो, म्हणून 6m - 8 बरोबर 12। आता -8 चा 6m सोबत संबंध लागत नाही, म्हणून 6m जागेवर राहिला, 12 सुद्धा जागेवर राहिला आणि -8 बरोबरीच्या पलीकडे जाऊन +8 होतो। आता सोडवताना 6m जागेवर राहिला व 12 अधिक 8 20 होता। मग आता 6 व m चा संबंध आपसामध्ये गुणाकाराचा आहे व त्यांचा आपसात गुणाकार होत नाही, म्हणून m हा जागेवर राहिला, 20 सुद्धा जागेवर राहिला, परंतु हा 6 गुणाकारात होता तर बरोबरीच्या पलीकडे जाऊन भागाकाराला येतो, म्हणजे 20 छेदस्थानी 6 किंवा 20 भागेला 6। आता बघा m ची व्हॅल्यू येणार 10 छेदस्थानी 3, म्हणजे m is equal to 10/3। घनमुळामध्ये 9 चा घात 2x - 5 बरोबर 9 चा घात 5। आता बघा 9 चा कुठलाही घनमूळ निघत नाही, म्हणून बघा घनमूळ हा बरोबरीच्या पलीकडे जाऊन घातात रूपांतर तिसरा घात होईल। जसे 9 चा घात 2x - 5 बरोबर 9 चा घात 5 व हा घनमूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन तिसरा घात होतो, म्हणजे 9 चा घात 5 व 5 चा घात 3। आता सर्वप्रथम घाताचा घात सोडवावा लागतो, म्हणून 9 चा घात 2x - 5 बरोबर 9 चा घात 5 × 15। आता पाया पाया समान व त्याचा संबंध बरोबरीचा आहे, म्हणून पाया लुप्त होतो व घात हा पायाच्या जागी उतरतो, म्हणजे 2x - 5 is equal to 15। आता
-5 चा 2x सोबत संबंध लागत नाही, तर 2x जागेवर राहून 15 जागेवर राहतो, -5 बरोबरीच्या पलीकडे जाऊन +5 होतो. आता सोडवताना 2x = 15 + 5 20. आता हा 2x चा संबंध आपसामध्ये गुणाकाराचा आहे म्हणून x हा जागेवर राहिला, 20 सुद्धा जागेवर राहिला व 2 हा गुणाकारत होता तर बरोबरीच्या पलीकडे जाऊन भागाकारात येतो, म्हणजेच x = 10, म्हणजेच x ची व्हॅल्यू आली 10. चौथ्या मुळात 8 चा घात 2x + 6 बरोबर 8 चा घात 8. याला सोडवताना बघा 8 चा कुठलाही चौथा मूळ निघत नाही म्हणून चौथा मूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन चौथा घात होतो. जसे 8 चा घात 2x + 6 बरोबर 8 चा घात 8. आता हा चौथा मूळ बरोबरीच्या पलीकडे जाऊन चौथा घात होतो, म्हणजेच 8 चा घात 8 चा घात 4. आता सर्वप्रथम घाताचा घात सोडवावा लागतो म्हणून 8 चा घात 2x + 6 बरोबर 8 चा घात 8 चोक 32. आता पाया पाया समान संबंध बरोबरीचा, तर पाया लुप्त होतो व घात हा पायाच्या जागी उतरतो म्हणून 2x + 6 = 32. आता +6 चा संबंध x सोबत लागत नाही म्हणून +6 हा बरोबरीच्या पलीकडे जाऊन -6 होतो. जसे 2x = 32 - 6. आता 2x = 32 - 6 = 26. आता सोडवताना 2x चा संबंध आपसामध्ये गुणाकाराचा आहे तर x जागेवर राहतो, 26 सुद्धा जागेवर राहतो, परंतु हा 2 बरोबरीच्या पलीकडे जाऊन भागाकारात येतो म्हणून x ची व्हॅल्यू येणार x = 13. आपण पुढील नियम बघूया. नियम 11वा. जर कोणताही मूळ हा बरोबरीच्या पलीकडे जात नसेल तर त्याचे रूपांतर जागेवरच घातात होते. जसे वर्गमूळ हा बरोबरीच्या पलीकडे जर नसेल जात तर त्याचे जागेवरच रूपांतर 1/2 घात होते. त्यानंतर तिसरा मूळ हा बरोबरीच्या पलीकडे जात नसेल तर त्याचे रूपांतर जागेवरच 1/3 घात होतो. त्यानंतर ए मूळ हा जर बरोबरीच्या पलीकडे जात नसेल तर त्याचे रूपांतर जागेवरच 1/a घात होतो. त्यानंतर जर आपण घेतलं 51 मूळ हा जर बरोबरीच्या पलीकडे जात नसेल तर त्याचे रूपांतर जागेवरच 1/51 घात होते. या प्रकारे जर कोणताही मूळ बरोबरीच्या पलीकडे जात नसेल तर त्याचे रूपांतर जागेवरच घात रूपात होते. कंसामध्ये तिसऱ्या मुळात 16 कंस पूर्ण व कंसाचा घात 3/2. आता या ठिकाणी बघा 16 चा तिसरा मूळ निघत नाही तर 16 लिहून या तिसऱ्या मूळाचे रूपांतर 1/3 करावे व कंस पूर्ण करून कंसाचा घात राहिलेला 3/2 जसाचा तसा द्यावा. आता इथे घाताचा घात हा नियम लागतो म्हणून 16 जसे तसे लिहून 1/3 गुणेला 3/2 करावे. सोडवताना 3 कॅन्सल राहिला 16 चा घात 1/2. आता लक्षात ठेवा 16 चा घात 1/2 म्हणजेच 1/2 घात म्हणजे वर्गमूळ होय. म्हणून 1/2 वेळा घाताचे रूपांतर वर्गमुळात केले असता वर्गमुळात 16 म्हणजे शेवटची उत्तर येणार 4. कंसामध्ये r मुळामध्ये 128 कंस पूर्ण व कंसाचा घात r/7. आता इथे सोडवताना बघा 128 चा कोणताही r मूळ निघत नाही. 128 लिहून या r मुळाचे रूपांतर 1/r मध्ये केले व कंस जसाचा तसा देऊन कंसाचा घातही जसाच्या तसा मांडला. म्हणजेच कंसामध्ये 128 चा घात 1/r चा घात r/7. आता सोडवताना घाताचा घात हा नियम लागतो म्हणून 128 चा घात 1/r × r/7. आता सोडवताना r गेट कॅन्सल होतो आणि 128 चा घात 1/7 येतो. आता येते 1/7 म्हणजे 7वा मूळ होतो. या ठिकाणी 1/7 म्हणजे 7वा मूळ होतो. आपण नियमानुसार बघितला. आता बघा 7व्या मुळामध्ये 128
आता हा 128 सातव्या मुळामध्ये 128 कशामध्ये येतो तर बघा, 2 ची जर सिरीज आपण जर म्हटली 2 2चा घात बघा 2 4 8 16 32 64 128 256 512 10 24 यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 2चा घात 7 2चा घात 1 2 2चा घात 2 4 2चा घात 3 8 2चा घात 4 16 2चा घात 5 32 2चा घात 6 64 2चा घात 7 128 म्हणजे 2चा घात 7 128 म्हणजे सातव्या मुळामध्ये 128 म्हणजे तर येणार 2 बघा कंसामध्ये वर्गमुळात 8 कंस पूर्ण व कंसाचा घात 1/2 आता येथे सोडवताना 8चा कुठलाही वर्गमूळ निघत नाही म्हणून 8 जसाचा तसा लिहून या वर्गमूळाचे रूपांतर 1/2 घात केला व कंस जसाचा तसा लिहून कंसाचा घात 1/2 जसाचा तसा दिला। आता येथे 8 म्हणजे 2चा घन होईल। मग या 8 ला आपण 2च्या घनात रूपांतर करूया कसे तर बघा 2चा घात 3 चा घात 1/2 जसाचा तसा पुन्हा कंसाचा घात 1/2 जसाचा तसा। आता सोडवताना बघा 2चा घात 3 गुणिला 1/2 गुणिला 1/2 आता सोडवताना बघा 3च्या खाली काही नाही म्हणून 1 आता बघा समोर 2चा घात 3 1 3 3 1 3 म्हणजे 3 आणि 2 1 2 आणि 2 2 4 म्हणजे 3/4 आता 2चा घात 3/4 कंसामध्ये वर्गमुळात 8 कंस पूर्ण व कंसाचा घात 1/3 आता येथे सोडवताना 8चा कुठलाही वर्गमूळ निघत नाही म्हणून वर्गमूळाचे रूपांतर 1/2 घात होईल। 8 लिहून 8च्या डोक्यावर ह्या वर्गमूळाचे रूपांतर 1/2 घात केला व कंस जसाचा तसा मांडून कंसाचा घातही जसाचा तसा मांडला म्हणजे 1/3। आता बघा या ठिकाणी 8 म्हणजे 2चा घन होईल म्हणजे 8 ला आपण 2चा घन असे सुद्धा लिहू शकतो म्हणून इथे लिहिताना 2चा घन आणि चा घात 1/2 आणि पुन्हा चा घात राहिलेला 1/3 म्हणजे 2चा घात 3 3चा घात 1/2 चा घात 1/3 आता सर्वप्रथम घाताचा घात सोडवा म्हणजे 2चा घात 3 गुणिला 1/2 गुणिला 1/3 आता बघा 3च्या खाली काही नाही म्हणजे 1 द्यावा लागतो बघा वर्त अंश सोडवताना 3 1 3 आणि 3 1 3 म्हणजे 2चा घात 3 आणि छेदस्थानी लिहिताना बघा 1 2 2 आणि 2 6 म्हणजे 2चा घात 3/6 आता यालाच आपण संक्षिप्त रूप जर केले तर 2चा घात 1/2 म्हणजे वर्गमुळात 2 याचे शेवटचे उत्तर येणार एक तर 2चा घात 1/2 किंवा वर्गमुळात 2 बघा कंसामध्ये वर्गमुळात 64 कंस पूर्ण व कंसाचा घात 2/3 आता 64 हा कशाचाही वर्गमूळ नाही म्हणून 64 लिहून या वर्गमूळाचे रूपांतर 64 चा घात 1/2 होईल आणि कंस पूर्ण करून कंसाचा घात 2/3 जसाचा तसा। आता या 64 चे रूपांतर बघा 64 म्हणजे 4चा घन होईल म्हणून या 64 च्या जागी आपण 4चा घन लिहू शकतो जसे 4चा घात 3 आणि चा घात हा 1/2 आणि चा घात पुन्हा हा 2/3 आता सोडवताना घाताचा घात सोडवावा जसा 4चा घात 3 गुणिला 1/2 गुणिला 2/3 3च्या खाली काही नाही म्हणजे 1 आता बघा अंशातला 3 व छेदातला 3 कॅन्सल अंशातला 2 व छेदातला 2 गेट कॅन्सल राहिला किती 1 म्हणून 4चा घात 1 आता आपण नियमामध्ये बघितलं होतं कोणत्याही संख्याचा अथवा चिन्हाचा घात 1 असेल तर त्याचे उत्तर तीच संख्या येते म्हणजे 4 चे शेवटचे उत्तर येणार 4 6चा घात 2/3 गुणिला तिसऱ्या मुळात 6चा घात 7 छेदस्थानी तिसऱ्या मुळात 6चा घात 6 येथे सर्वप्रथम आपल्याला मूळ सोडवावे लागेल जसे 6चा घनमूळ निघत नाही तर या घनमूळाचे रूपांतर 1/3 होईल खाली सुद्धा तेच जसे बघा 6चा घात 2/3 गुणिला 6चा घात ह्या घनमूळाचे रूपांतर 1/3 आणि चा घात कंस देऊन 7 खाली सुद्धा 6चा कुठलाही घनमूळ निघत नाही म्हणून 6चा घात 1/3 घेतला या घनमूळाच्या जागी आता कंस देऊन
हा 6चा घात 6 होता, तो कंसाला दिला 6। आता सोडवताना सर्वप्रथम घाताचा घात सोडवावा लागेल, जसे 6चा घात 2/3 गुणेला 6चा घात 7 × 7 आणि 3 × 3 म्हणजे 7/3 व खाली सुद्धा 6चा घात 6 × 6 आणि 3 जसाचा तसा म्हणजे 6/3 म्हणजे याला कॅन्सल करून 1 आणि 2 म्हणजे 6चा घात 2 छेदस्थानी 1। आता याला सोडवताना आपल्याला लक्षात येईल की 6चा घात 2/3 गुणेला 6चा घात 7/3 छेदस्थानी 6चा घात 2/1। सोडवताना आपल्याला सर्व ठिकाणी 6 6 6 हा पाया कॉमन आहे व त्याचा संबंध आपसामध्ये गुणाकाराचा भागाकाराचा सुद्धा आहे। आपण बघितलं ज्या घातांकित संख्येला गुणाकार लागला असेल तर त्याला त्याच्या घाताला प्लसचे चिन्ह लागते व ज्या घातांकित संख्येला भागाकाराचे चिन्ह लागले असेल तर त्याच्या घाताला वजा चिन्ह लागते। म्हणून इथे आपण 6 हा पाया कॉमन काढला, इथे 2/3 जसाचा तसा लिहिला, गुणाकार म्हणून प्लस 7/3 लिहिला आणि इथे भागाकार म्हणजे अपॉन मध्ये छेदात आहे म्हणून मायनस घेऊन 2/1 लिहिला। आता आपल्याला हे सोडवताना इथे एकापेक्षा जास्त व्यवहार्य पूर्णांक आहेत व त्यांचा संबंध आपसामध्ये प्लस मायनसचा आहे, तर येथे आपल्याला ही प्लस मायनस लसावी मसावीच्या पद्धतीने सोडवावी लागेल। जसा छेदस्थानच्या 3 3 3 व 1 चा सर्वांचा मसावी 3 येतो, तर आपल्याला 3 नी सर्व संख्यांना गुणावे लागेल व छेदस्थानी 3 द्यावा लागतो। जसं आता आपण इथे घेतला 3 × 3 3 × 3 3 3 गेट कॅन्सल राहिला किती 2 प्लस इथे 3 3 गेट कॅन्सल राहिला किती 7 मायनस 3 × 3 आणि 3 2 6 इथे येणार 6 सर्व संख्या छेदस्थानी येणार 3। आता बघा पुन्हा खाली सोडवताना 2 + 7 होतात 9 व 9तून 6 गेले राहिले किती 3 3 छेदस्थानी 3 म्हणजे 6चा घात 1। याचे शेवटचे उत्तर येणार 6चा घात 1 म्हणजे 6। 5चा घात 5/4 गुणेला चौथ्या मुळात 5चा घात 3 छेदस्थानी तिसऱ्या मुळात 5चा घात 9। आता इथे सोडवताना बघा 5चा कुठलाही चौथा मूळ निघत नाही म्हणून 5चा घात 1/4 घ्यावा व चा घात 3 घ्यावा। खाली सुद्धा 5चा कुठलाही घनमूळ निघत नाही, त्या घनमूळाचे रूपांतर 1/3 होते। जसे बघा 5चा घात 5/4 जशाचे तसे गुणेला 5चा घात ह्या बघा चौथ्या मुळाचे रूपांतर 1/4 मध्ये केले व कंस घेऊन कंसाचा घात हा 3 जसाचा तसा घात दिला। छेदस्थानी या बघा 5चा कुठलाही घनमूळ निघत नाही म्हणून 5 लिहून या घनमूळाचे रूपांतर 5च्या डोक्यावर 1/3 मध्ये केले। हा राहिलेला 9वा घात कंस देऊन कंसाचा घात 9 दिला। आता सर्वप्रथम घाताचा घात सोडवताना बघा 5चा घात 5/4 गुणेला 5चा घात बघा 3 × 3 4 × 4 म्हणजे 3/4 छेदस्थानी 5चा घात 3 × 3 आणि 3 3 9 म्हणजे 5चा घात 3 निघाला। आता आपल्याला बघा सर्व ठिकाणी 5 5 5 हा पाया कॉमन आहे म्हणून 5 हा पाया आपण कॉमन काढला आधी। नंतर 5/4 गुणाकार म्हणून प्लस आणि 3/4 लिहिला। नंतर येथे अपॉन मध्ये आहे म्हणजे भाग करत आहे म्हणून 5चा घन 3 आहे, 5चा घात 3 आहे म्हणून -3 जसाचा तसा घेतला। 3च्या खाली काही नाही म्हणून आपण 1 घेतला। आता इथे सोडवताना एकापेक्षा जास्त व्यवहार्य अपूर्णांक व त्यांचा संबंध आपसामध्ये प्लस मायनसचा आहे। आपल्याला इथे ही लसाई मसावीच्या पद्धतीने बेरीज वजाबाकी करावी लागेल। जसे बघा 4 4 4 चा सर्वांचा मसावी निघतो 4 म्हणून 4 ने सर्वांना गुणले असता 4 4 गेट कॅन्सल किती राहिले 5 अधिक 4 4 गेट कॅन्सल राहिले किती 3 4 × 4 4 3 12 व सर्व संख्या छेदस्थानी किती घेतले आपण 4। आता बघा 5 + 3 8 आणि 8 म्हणून 12 गेले म्हणजेच -4 म्हणजेच 5चा घात -4 छेदस्थानी 4। आता इथे आपल्याला 4 4 गेट कॅन्सल राहिले किती 1 छेदस्थानी 1 म्हणजेच 5चा घात -1 म्हणजेच लक्षात ठेवा याचे शेवटचे आन्सर येणार 1 छेदस्थानी 5। 6 वर्गमूळामध्ये 6 गुणेला 6चा घन भागेला 6चा घात -3/2 बरोबर 6चा घात a अधिक 2। आता इथे लक्षात घ्या संख्या व वर्गमूळामध्ये कोणतेच चिन्ह नाही आहे म्हणजे यांच्यामध्ये आपसामध्ये संबंध गुणाकाराचा असतो म्हणून। आणि नंतर तुमच्या पुन्हा लक्षात येईल की 6 चा कुठलाही वर्गमूळ निघत नाही तर या वर्गमूळाचे रूपांतर 6च्या डोक्यावर 1/2 घात होईल। म्हणजेच बघा सोडवताना 6 गुणेला 6चा घात 1/2 हा 1/2 घात ह्या वर्गमूळाचा आला गुणेला 6चा घन। लक्षात ठेवा ज्या संख्येला भागाकाराचे चिन्ह लागते ती संख्या नेहमी छेदात जाते म्हणून छेदस्थानी
6चा घात मायनस 3/2 बरोबर 6चा घात a प्लस 2. या पद्धतीने सोडवले. आता सोडवताना आपल्या लक्षात येईल की सर्व ठिकाणी 6 6 6 हा कॉमन आहे, म्हणून सर्वांचा 6 पाया हा कॉमन काढला. 6च्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 असतो, गुणाकार म्हणून प्लस, पुन्हा 1/2 घात, पुन्हा गुणाकार म्हणून प्लस 3. खालच्या 6चा वरच्या 6चा संबंध आपसामध्ये भाग करायचा आहे म्हणून मायनस आणि कंसाने पुन्हा मायनस 3/2 कंस पूर्ण आणि बरोबर 6चा घात a प्लस 2. आता लक्षात ठेवा मायनस मायनस हा प्लस होतो, म्हणून 6चा घात 1 अधिक 1/2 अधिक 3 अधिक 3/2. येथे सर्वांची बेरीज करायची आहे बरोबर 6चा घात a प्लस 2. आता लक्षात घ्या एकापेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांचा संबंध आपसामध्ये प्लस मायनसचा आला म्हणून सोडवताना आपल्याला लसावी मसावीची पद्धत वापरावी लागेल. 2 2 या ठिकाणी आपल्याला मसावी 2 सापडतो म्हणून दोन्ही सर्वांना गुणावे लागेल. जसं 6चा घात 2 1 2 अधिक इथे 2 2 कॅन्सल राहिला किती 1 अधिक 2 1 2 बेत्रिक 6 इथे पुन्हा प्लस 2 2 कॅन्सल आणि 3 जसाचा तसा आणि सर्व संख्या छेदस्थानी 2 बरोबर येणार 6चा घात a प्लस 2. आता इकडे आपण हे बघूया 6चा घात 2 अधिक 1 3 3 अधिक 6 9 9 अधिक 3 12 म्हणजे 6चा घात 12 छेदस्थानी 2 बरोबर 6चा घात a प्लस 2. आता सोडवताना बघा बे एक बे आणि बे सका 12 म्हणजे 6 छेदस्थानी 1 म्हणजे 6 म्हणजे 6चा घात 6 बरोबर 6चा घात a प्लस 2. आता लक्षात ठेवा पाया समान संबंध बरोबरीचा, तर अशा वेळेस पाया कॅन्सल होऊन घातांक पायाच्या जागी उतरतो म्हणजे 6 बरोबर a प्लस 2. आता या ठिकाणी a चा 2 सोबत कुठलाही संबंध लागत नाही, तर प्लस 2 हा बरोबरच्या पलीकडे येऊन मायनस मध्ये येणार. जसा 6 मायनस 2 बरोबर 1 म्हणजेच 4 बरोबर a म्हणजेच a ची व्हॅल्यू आली 4.